गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार एकनाथ खडसेंचा गिरीश भाऊ आमदार एकनाथ खडसेंचा आमदार एकनाथ खडसेंचा आमदार आमचे नेते माननीय श्री गिरीश भाऊ महाजन यांच्यावरती माननीय एकनाथरावजी खडसे यांनी ज्या प्रकारे बेछूट आरोप केलेत ते कदापि त्यांनाही शोभनीय नाही आणि राजकारणातील कोणत्याही व्यक्तीला ते शोभनीय नाही। एकीकडे एका हातात पुरावा आणि दुसरीकडे आरोप असं सूत्र राजकारणात वापरावं लागतं। मात्र कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे पुरावा नसताना फक्त आरोप करायचे आणि बदनामी करायची असं एक सूत्र माननीय नाथाभाऊंचं आहे आणि ते त्या पद्धतीनं येत्या काही ना काही दिवसामध्ये ते सतत गिरीश भाऊच्या माध्यमातून गिरीश भाऊवरती बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे येणाऱ्या काळात भाऊंनी म्हणजेच आमच्या गिरीश भाऊंवरती अशा प्रकारे कोणतेही आरोप करू नये आणि असल्यास गिरीश भाऊ सुद्धा सांगतात की एका हातात पुरावा घ्यावा आणि माझ्या विरुद्ध जो असेल त्या चौकशीला मी जाण्यास तयार आहे। एका पुरावा देऊन जर आरोप केले तर त्यात मी कोणत्याही यांना चौकशीला जाण्यास तयार आहे। मात्र पुरावा नसताना आरोप करणं हे निषेध आहे। त्यामुळे आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक मंडळामध्ये एकनाथरावजी खडसे यांचा निषेध करत आहोत आणि आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। यापुढे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडतील त्यात आम्ही ताकदीनिशी भारतीय जनता पार्टी त्याचा विरोध करेल, निषेध करेल आणि वेळ पडल्यास पाहिजे ते आंदोलन करण्याची च्या परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत। आज भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी या महाराष्ट्राचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जे परवाच्या दिवशी टी व्हीच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या बाबतीत एका महिलेशी त्यांचे संबंध आहे असं जाहीरपणे वक्तव्य केल्याबद्दल ते संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असल्यामुळे आज आम्ही त्याचा निषेध करून तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि आमच्या भावना वरती कळवाव्या अशी या ठिकाणी विनंती केली। माननीय आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांना नाथाभाऊ खडसे यांनी व त्यांच्या IPS अधिकाऱ्यांची संबंध आहेत असं आरोप केला, त्या वास्तविक संबंध आहेत असा आरोप केला। त्याबद्दल या ठिकाणी खरं म्हणजे त्यांच्या नाथाभाऊचं कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी मुद्दाम गिरीश महाजन आमचे नेते यांची बदनामी व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी आरोप केलेले आहेत आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी रावेर तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी नाथाभाऊंचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे भारतीय जनता पार्टीतर्फे। जिल्हाभरात रावेर, यावल, मुक्ताईनगर आंदोलन चालू आहे, पण आताच आपण बघतोय 2-4 दिवसाच्या अगोदर माननीय आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्यावर बिनशूट चुकीचे आणि तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप एकनाथराव खडसे साहेब यांनी केले। त्या निषेधार्थ आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आणि यापुढे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते महाराष्ट्रातले कोणतेही नेते असोत त्यांच्यावर बिनशूट बुडाचे आरोप यापुढे आम्ही सहन करणार नाही आणि असे आरोप झाले तर आम्ही नक्कीच त्यांच्या तोंडाला काळं लावण्याचा प्रयत्न करू आणि यापुढे असाच प्रवृत्तीचा आम्ही निषेध करत राहू। आणि आताही भारतीय जनता पार्टी रावेर मुक्ताईनगर आणि यावलच्या वतीने नाथाभाऊ खडसे यांचा निषेध असू। भरपूर झालं।